जय गजानन सगळ्यांना। तर चला, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणजेच तुम्हाला आज दाखवणार आहे आमची शेती। तर चला, आज आलो आहोत आम्ही शेतामध्ये। म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर आपण आपल्या शेतीचा काही गोष्टी शेअर करूया, शेत दाखवूया, सगळ्या गप्पा मारूया। तर हे बघा, हे आहे आमचं शेत आणि आहे पेरलेलं। आता थोडे थोडे अंकुर आलेले आहेत, काय पेरलं आहे काय, तर ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। आणि थोडाच पाऊस पडून गेल्यानंतर थोडं हिरवळ पण झालेली आहे, ओलावा पण आहे मातीमध्ये। आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर हे बघा, छोटे छोटे रोपं आलेले आहेत, खूप छान अशी आमची शेती आहे, बरीच मोठी आहे। तर शेतामध्ये आलं ना तर बघा, इतकं छान वाटतं, प्रसन्न। आजूबाजूला भरपूर मोठे मोठे झाडं आहेत, बांधावर सगळे अगदी छान फळांचे, आंब्याचे वगैरे खूप सारे झाडं आहेत। तर ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर खूप छान असं गार वाटतं आहे, कारण नुकताच पाऊस पडलेला आहे, तर त्याच्यामुळे खूप गारवा आणि हिरवळ पण झालेला आहे। बघा किती छान असं वाटतं, आणि पावसाचं पण थोडासा दलदल चिखल आहेच। हे बघा, आजूबाजूला बांधावरचे सगळे झाडं बघा तुम्हाला दिसतच असतील। तर आणि खूप गार वाटतं, अगदी कडक ऊन जरी असलं ना तरी ह्या झाडांखाली खूप गार वाटतं, कारण खूप दाट झाडं आहेत जवळजवळ। आणि शेताला लागूनच छान असं एक हे पण आहे, विहीर। तर ती बघा तिकडे लांब जी आहे ना, तर ती विहीर आहे। तर खूपच छान असं वातावरण झालेलं आहे, अगदी म्हणजे पाऊस पडल्यानंतरचं अगदी गारवा, असं खूप छान असं वातावरण आहे। तर आम्ही पेरलेलं आहे बघा आहे। तर काय पेरलं आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं। तर बघा किती छान असे पेरलेले आहेत रोपं, खूप सुंदर असं वाटतंय, गार वाटतंय, थंडावा वाटतोय। तर शेताला लागूनच रस्ता आहे दोघीकडून, इकडून पण आणि तिकडे जे झाडं दाखवते ना मी, तर त्याच्या तिकडे पण रस्ता आहे ना, त्याच्या तिकडून परत खूप दाट असे झाडं आहेत, तिथे घरसुद्धा बांधलेलं आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच। तर मी तुमच्याबरोबर आधी घराचा व्हिडिओ शेअर केलेला आहेच, आमचा पूर्ण घराचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। तर मग म्हटलं चला, घर तर दाखवलं आहे आपण, आता आपण आपली शेतीसुद्धा दाखवूया। आणि त्याच्यामुळे आज आलो आहोत शेतामध्ये। तर चला, तर एक व्हिडिओ करून सगळ्यांबरोबर शेअर करूया आपल्या शेतीचा। तर खूप छान असं हे बघा, अगदी छान असं ओलावा झालेला आहे, भरपूर पाऊस पडला, मध्येच वातावरण चेंज होतं, मध्येच पाऊस पडतो, तर त्याच्यामुळे समजत नाही काय करावं ते। कारण वातावरण हे उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा, पाऊस हा चालूच आहे, जवळजवळ 12 महिने पाऊस पडतो असं झालं आहे आता तर सध्या। तर त्याच्यामुळे काय कळत नाही। म्हटलं पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये काय वातावरण आहे तर ते बघण्यासाठी आम्ही आलो, आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर आपण व्हिडिओ पण शेअर करूया। बघा किती छान असं वाटतंय, कारण भरपूर असं हिरवळ झालेली आहे। तर आमच्या शेतामध्ये जी विहीर आहे, तुम्हाला मी आत्ताच मागे दाखवलं की शेतामध्ये विहीर, तर त्या विहिरीचं पाणी आजूबाजूला सगळ्यांना दिलेलं आहे, आजूबाजूच्या शेतीला। कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना शेतीला पाणी भेटत नाही, तर मग त्या विहिरीतूनच सगळ्या आजूबाजूच्या शेतींना पाण्याचा पुरवठा केलेला आहे। तर त्याच्यामुळे त्या विहिरीला भरपूर असं पाणी असतं कायमच। तर खूप मोठी विहीर आहे, भरपूर जणांनी त्या विहिरीवर मोटरही बसवलेल्या आहेत। तर तुम्ही म्हणाल, अरे तू काय करते, हे रोपं तोडते का? हां, रोपं कशाला तोडेल बरं मी। तर खाली थोडेसे टोचणारे दगडं वगैरे होते, म्हटलं कोणाच्या पायाला टोचतील वगैरे, म्हणून मी ते उचलायला गेले, तर तिथे भरपूर गवतही उगलेलं होतं। तर मग थोडंसं गवतही काढलेलं आहे। आणि कारण तसं तर गवत वगैरे काढलं गेलेलं आहे, तर त्याच्यामुळे आहे जरा व्यवस्थित स्वच्छच आहे। आजूबाजूला बघा तुम्हाला दिसत असेल लांबपर्यंत भरपूर असे शेती आहेच, कारण गावाच्या भरपूर लांब आहे। आणि या शेतीच्या जवळच एक मंदिर आहे। तर ते जे मंदिर आहे ना, तर त्या मंदिरामधलं एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते। तर त्या मंदिरात ज्या देव्या प्रगटल्या आहेत, तर त्या साक्षात प्रगटलेल्या आहेत, अवतरलेल्या आहेत। त्या मंदिरात जर कोणी काही मागितलं तर ते मिळतंच, ज्याला जे मागायचं ते तो मागू शकतो। पण खूपच म्हणजे साक्षात्कार आहे तिथल्या मंदिराचा, तर भरपूर जणांना अनुभव आलेला आहे।
आणि तुम्हाला जर ते मंदिराचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा शेअर करेल. आणि तो कोणत्या काळात त्या देव्या प्रगटल्या तर तिथे त्यांनी सविस्तर असा फोटो लिहिलेला आहे. तर फोटोमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तर तो फोटोसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करेल. फक्त मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला बघायचं आहे ते. जर तुम्ही हो म्हणाल तर नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि बघा मी तुम्हाला सगळं आमची शेती दाखवत आहे. इकडे विहीर आत्ताच खोदली आम्ही. ते लोक माझ्याचकडे बघताय. तसं तर टायटलमध्ये मी माझं नाव लिहिलं. असा डोंगरी रस्ता आहे. रस्ता मी दाखवला चालून जाईल. फक्त सांगेल मी व्हिडिओमध्ये काय करायचं. घेऊन जा. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 8 मिनिटाचा झाला का नाही काय माहिती नाही मला. नाही नाही असं जाऊ असं समज तिथे टेकडीवर जाऊ आपण. हां त्या तिथे ना टेकडी आणि तिकडे एक छोटीशी अशी झोपडी बांधलेली की तिथे जर पाणी पाऊस जर आला तर मग त्या झोपडीमध्ये आपल्याला जाता येईल, खाता येईल, थोडा वेळ थांबता येईल अशा पद्धतीने तिथे झोपडी बांधलेली. आणि तिकडे टेकडी तिथल्या टेकडीवर खूप छान वाटतं बरं का. मला माहिती नाही पण मग मला वाटतं की आज ऊन नाही आहे त्याच्यामुळे छान वाटतंय. वारा पाऊस काहीच दिसत नाही. रोज शेतामध्ये काम करावेच लागतात. शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांना शेतकरीला खूप छान वाटतं. मागचं बॅकग्राऊंड शेतीचंच येऊ द्या फक्त म्हणून मस्तपैकी आणि खूप छान वाटतं तिथे. तर आता नुकतीच सगळी गवत काढलं गेलेलं आहे पण अजून दिसत नाही तसं पण मी सांगते. तर बाकीचं गवत काढायचं बाकी आहे अजून. सोयाबीन लावला आहे. तर तर कसं हे जे शेत आहे ना हे रस्त्याच्याच कडेला आहे त्याच्यामुळे खूप सांभाळावं लागतं. लक्ष द्यावं लागतं. गुरं यायला नको. तर शेती आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. आलं की नाही. अरे नाही आलं लक्षात. अहो एप्रिल महिना चालू आहे तर मी करत आहे एप्रिल फूल. ही आमची शेती नाही. आम्ही ह्या शेताच्या शेजारी जे मंदिर आहे तुम्हाला सांगितलं त्या मंदिरात लग्न होतं आणि त्या लग्नाला आलेलो होतो. लग्नाला थोडा वेळ होता म्हणून थोडंसं शूट केलं एप्रिल फूल करण्यासाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर. एप्रिल फूल बनाया. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अर्थातच हे एप्रिल फूल आहे. ही आमची शेती नाही. तर तुमच्या सगळ्यांबरोबर मी एक छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. ही आमची शेती नाही. जय गजानन. कैसा लगा मेरा मजाक?